नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला मारुतीची कहाणी सांगणार आहे। शनिवारच्या मारुतीची कहाणी। व्हिडिओ खूप छान आहे, शेवटपर्यंत ऐका। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। कहाणी आहे शनिवारची मारुतीची। आटपाट नगर होतं। तिथे एक ब्राह्मण राहत होता। त्याला एक सून होती, एक मुलगा होता। मुलगा प्रवासाला गेला होता। सासू-सासरे देवाला जात असत, भिक्षा मागून धान्य आणत असत। सून घरात स्वयंपाक करून ठेवीत असे, सासू-सासऱ्यांना वाढीत असे, उरलं सुरलं आपण खात असे। असं होता होता श्रावण मास आला, संपत शनिवार आला। तसा संपत शनिवार आपला एक मुलगा आला। बाई बाई मला न्हाऊ घाल, माकू घाल। बाबा घरामध्ये तेल नाही, न्हाऊ कशी घालू? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल, जेवू घाल, माकू घाल। घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घातलं, जेवू घातलं, उरलं सुरलं आपण खाल्लं। असे 4 शनिवार झाले। 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जाते वेळेस घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला। इकडे घराचा वाडा झाला, गोटाभर गुरं झाली, धान्याच्या कोट्या भरल्या, दासी बटकीने घर भरलं। सासू-सासरे देवाहून आले, तो घर काही ओळखेना। हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन पुढं आली। मामाजी, सासूबाई इकडे या। अगं तू कोणाच्या घरात राहतेस? तिनं सर्व हकीकत सांगितली। शनिवारी एक मुलगा आला, बाई बाई न्हाऊ घाल, माकू घाल। बाबा घरामध्ये तेल नाही, न्हाऊ कशानं घालू? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोड्या शेंडीला लावून न्हाऊ घाल, जेवू घाल। घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घातलं, जेवू घातलं, उरलं सुरलं आपण खाल्लं। असे 4 शनिवार झाले। 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला। इकडे मोठा वाडा झाला। तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले, असं म्हणून त्यांना आरती केली। सर्वजण घरात गेली। जसा त्यांना मारुती प्रसन्न झाला तसा तो मामाला हो। ही 60 उत्तराची कहाणी। 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार।